बातमी अजितदादा आणि प्रफुल्ल पटेलांबद्दल केलेल्या प्रमोद हिंदूराव यांच्या वक्तव्यानं खळबळ उडाली। अजितदादा कार न जाणार होते, पण फाईल संदर्भात प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता असं हिंदूराव यांनी म्हटलेलं आहे। सोबतच फाईल आणायला 8 वाजल्यामुळे दादांनी विमानानं जायचं ठरवलं असा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी केलाय। दुसरीकडे प्रमुख पायलट 2 महिन्यात कोणाकोणाला भेटला त्याची चौकशी करा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। रोहित पवारांनी अजितदादांचा अपघात नसून घातपात असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या वक्तव्यानं वातावरण तापलंय। दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, बॅगाही गाडीत ठेवल्या होत्या, पण पटेल किंवा कुणाचा तरी फोन आल्यानं दादांचा बाय रोड जाण्याचा प्लॅन बदलला असं वक्तव्य हिंदूरावांनी केलंय। त्या नेत्याचं काम अडलं होतं। दादांनी त्यांची फाईल मंत्रालयातून मागवली, त्यामुळे 7:30 ते 8 वाजले आणि दादांचा बाय रोड पुण्याला जाण्याचा प्लॅन बदलला असा दावा हिंदूरावांनी केलाय। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड जायचं, बाय रोड जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब परत तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर नाही। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळ्या बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 8:30 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। 7:13ला विमानाचं बुकिंग झालं। जर दादांचा प्लॅन होती। नरेश अरोरा नेमके कोण आहेत तेही पाहूया। नरेश अरोरा हे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जातात। विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी त्यांनी मीडिया स्ट्रॅटेजी आणि निवडणूक मोहिमा हाताळल्या। 2011 साली त्यांनी डिझाइन बॉक्स नावाची कंपनी सुरू केली। 2024 साली अरोरा हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक रणनीतिकार होते। अजितदादांच्या पक्षाचं गुलाबी ब्रँडिंग, सोशल मीडिया कॅम्पेन आणि एकूण प्रचाराची रणनीती त्यांच्या कंपनीनं हाताळली होती। तर विलीनीकरण आता होणार नाही असं चित्र आता जवळपास स्पष्ट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सत्तेमध्ये वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध असल्याचं सूत्रांकडनं कळतं। तर विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होणार असल्याच्या बातम्या असल्या तरी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पोपट मेल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत वाटा देण्यास प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे। विलीनीकरण झाल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद, महामंडळं द्यावी लागतील, याला तटकरे आणि पटेलांचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजितदादांच्या निधनापासूनच विलीनीकरणाच्या बैठका झाल्या नसल्याचा दावा तटकरे आणि पटेल करतायत। दादांच्या बैठका या स्थानिक निवडणुकीमध्ये एकत्र येण्यासाठी होत्या, विलीनीकरणासाठी नव्हत्या असंही तटकरे पटेलांचं म्हणणं आहे। दुसरीकडे विलीनीकरणावरती आता 16 तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। मी तारीख जाहीर करतोय, तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदेची तारीख जाहीर करून दाखवा असं आव्हान रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना दिलंय। तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? आमच्या पक्षाचा भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे, आम्ही एनडीएमध्ये आहोत। दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत जाण्याचा। कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील। मग त्यांना म्हणावं की सोमवार मंगळवारपर्यंत थांबा आणि त्यानंतर एक तारीख आजच जाहीर करा। समजा मी सोमवारची तारीख आज जाहीर करतो, त्यांनी जाहीर करावी 2 दिवसानंतरची नाही 3 दिवसानंतर, बघू ते काय करतात। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी अजित पवारांबद्दल भावुक पोस्ट केली आहे। दादा, तुम्ही आज हवे होता, विलीनीकरणाचा मोठा निर्णय तुम्ही घेणार होता अशी पोस्ट अंकुश काकडेंनी केली आहे। अंकुश काकडेंच्या मते 12 फेब्रुवारीला ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख ठरली होती। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी मात्र विलीनीकरणाबद्दल भाजपला विचारावं लागेल असं म्हटलंय। आज ज्यावेळेला 12 तारीख उजाडली त्यावेळेला माझ्या मनामध्ये सहजच विचार येऊन गेला की अरे, आज जर दादा असते तर आपण एकत्र झाल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं। आता त्याच्याच नंतरच्या वक्तव्यातली काय आहे ते आमचे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत। त्यामुळे आज त्या विषयावरती
मी काही फारसं भाष्य करू इच्छित नाही. आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात, करायच्यात, विलीनीकरण करायचंय, मर्ज करायच्या, ह्या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत, महायुतीतल्या प्रमुख पक्षांना विश्वासात घेऊन तो निर्णय केला जाईल आणि त्यामध्ये सुनीत्रा वहिनी सक्षम आहेत, त्यांना सर्वस्वी अधिकार आहेत. देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या भेटलेल्या, स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील. एकीकडे तटकरे पटेल विलिनीकरणाच्या विरोधात आहेत, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचं सांगतायत. अजितदादा हयात असताना विलिनीकरणाबद्दल काय चर्चा झाल्या होत्या यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात तेही बघा. अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं, पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्या बद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटत होते. काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो. पण पदाधिकारी मोठ्या लेवलचे, देश पातळीचे आणि राज्य पातळीवरचे मात्र दादांच्या बाजूली न बोलत होते, न दादांबरोबर प्रचाराला त्या ठिकाणी फिरत होते. दोन्ही राष्ट्रवादीत आता विलिनीकरणावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात कोणाला का घाई झाली त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तरातून काही मिळालेलं नाही. कुणी सुरुवात केली चर्चा, त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या. मग कधी झालं, कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या. जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो. विलिनीकरणाच्या चर्चेत आधी भाजपनं उडी घेतली होती. विलिनीकरणाबद्दल आधी आम्हाला विचारावं लागेल असं भाजपने म्हटलं होतं. त्यामुळे भाजप विलिनीकरणाबद्दल सकारात्मक नसल्याचे स्पष्ट संकेत होते. एकूणच राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांचा विरोध आणि भाजपची नसलेली उत्सुकता बघता विलिनीकरणाचा पोपट मेल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल किंवा करा असं मी बोललो नव्हतो असं झिरवाळ यांनी म्हटलं. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवाळ यांनी आता युटर्न घेतलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चिन्ह दादा असतानाच होती असं आधी झिरवाळ यांनी म्हटलेलं होतं. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं. का ज्या नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद याच्या निवडणुका ज्या होत आहेत आत्तासुद्धा, तर त्याच्यात अनेक ठिकाणी एकत्र येऊन लढण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्यात आणि त्या पद्धतीचंच जागा वाटपांचं सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच पवारसाहेबसुद्धा विचार करतील आमचा सगळ्यांचा, अशी आमची विनंती राहील. विलिनीकरणाच्या संदर्भातलं मी तेव्हाही विलिनीकरण होईल करा असं नव्हतं म्हणलो. विलिनीकरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख जे आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, आता सुनीत्रा वहिनी आहेत किंवा तटकरे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, अशी सिनियर जे लोक आहेत ते त्याच्यावर बसतील, निर्णय घेतील. जो निर्णय ते घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य राहील. राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले तशी टीका भगतसिंह कोश्यारींनी केली होती. यावरून संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यामध्ये झुंपली आहे. का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए. और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है, जैसे राम जी के लिए सब बराबर थे. अरे त्याला मी धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला मी धोतर नेसता येत नाही स्वतःच. तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका. मोदीला कोण घाबरत आहे? एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो. बोला हे घ्यायचं, लफंगा काढायचा नाही. आणि त्याला पद्मभूषण दिलं. जोड्याने मारलं असतं त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी. भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं. त्या कोश्यारीजींवर टीका करू नका. कोश्यारीजी नसते तर तुम्ही त्याच वेळेला महाराष्ट्र विकून खाल्ला असता. चंद्रपूरमध्ये भाजपशी युती केल्यामुळे मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिल्याचा दावा संदीप देशपांडेंनी केला. संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? केडीएमसीचा संदर्भ देत देशपांडेंनी राऊतांसह ठाकरे सेनेवर देखील निशाणा साधलाय.
पक्षानं अधिक गंभीरतेनं चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी. ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होती. प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीचे ऑफर आहे. संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, हे पण बघावं लागेल. तुम्ही कराल ते सगळं चालतं, योग्य, बरोबर. राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं. तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला. परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या सेनेचे सय्यद इक्बाल हे विजयी झाले आहेत. यावर परभणीमध्ये ठाकरे सेनेचा खरा चेहरा समोर आला, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. 19लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला कौल दिला, आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. त्या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे. या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत. राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत. निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात. मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? तर तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान अपघातानं नव्हे तर हेतुपूर्वक पाडलं गेलं असा दावा इटलीच्या एका वृत्तपत्रानं केलेला आहे. पाहूयात. गुजरातच्या अहमदाबादेत एअर इंडियाचं विमान अपघात नव्हे तर हेतुपूर्वक पाडलं गेलं असा दावा इटलीच्या एका वृत्तपत्राने केला. इटलीतल्या कोरियर डेला सेरा या वृत्तपत्रानं हा दावा केलाय. 2 पायलट्सपैकी एकानं विमानाचं इंजिन फ्युएल कंट्रोल स्विच बंद केला होता. त्यामुळे विमानाला इंधनाची ताकदच मिळाली नाही आणि ते जमिनीवर कोसळलं. कॅप्टन सुमित सबरवाल हे पायलट इन कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे या विमानाचे को पायलट होते, असं इटलीतल्या वृत्तपत्रानं म्हटलंय. भारतीय तपास यंत्रणा त्याच संदर्भातला अहवाल तयार करत असल्याचंही या वृत्तपत्राने म्हटलंय. जून 2025 मध्ये गुजरातच्या अहमदाबादेत एअर इंडियाचं बोईंग विमान कोसळलं होतं, ज्यात 260 जणांचा मृत्यू झाला होता. शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे अधिकृत प्रमाणपत्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी फ्रान्समधील युनेस्को मुख्यालयामध्ये स्वीकारलं आहे. या दरम्यान शेलारांनी युनेस्को कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांना जागतिक स्तरावर ही ओळख मिळाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.